सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात चौथ्यांदा महापौर पदाची निवड बिनविरोध झाली खरी, पण यावेळी घडलेला प्रकार सामाजिक सलोख्याचा नव्हे तर राजकीय कणा मोडणाऱ्या आत्मसमर्पणाचा असल्याची तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे। भाजपचे विनायक कोंड्याल यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली असली तरी या बिनविरोध प्रक्रियेच्या केंद्रस्थानी MIMची संशयास्पद आणि प्रश्नांकित भूमिका आहे। इतिहासाची पाने चाळली तर सोलापूरमध्ये याआधी 3 वेळा महापौर बिनविरोध निवडले गेले। 1974-75 मध्ये दलित मित्र भीमराव जाधव गुरुजी, 1975-76 मध्ये मुस्लिम समाजातील पहिले महापौर युन्नुस शेख आणि 1990-91 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुरलीधर पात्रे यांची निवड सामाजिक समता, सलोखा आणि ऐतिहासिक संवेदनशीलतेच्या भावनेतून झाली होती। मात्र 2025 मधील बिनविरोध निवड ही ना सामाजिक सौहार्दासाठी ना ऐतिहासिक औचित्यासाठी तर केवळ राजकीय सोयीसाठी झाल्याचा आरोप होत आहे। सोलापूरच्या नागरिकांनी हिंदुत्ववादी राजकारणाला पर्याय म्हणून लोकशाहीत सक्षम विरोध उभा राहावा म्हणून MIMवर विश्वास ठेवत 8 नगरसेवक निवडून दिले। हे संख्याबळ कमी नव्हते। महापौर पदाच्या निवडणुकीत राजकीय लढत उभी करण्याइतकी ताकद त्यांच्याकडे होती। तरीही ऐनवेळी उमेदवारी मागे घेऊन भाजपसाठी रेड कार्पेट अंथरण्याचे काम MIMने केले अशी थेट आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। महापौर पदासाठी उमेदवारी जाहीर करणे, वातावरण तापवणे आणि नंतर अचानक माघार घेणे या संपूर्ण प्रक्रियेमुळे घोडेबाजाराच्या चर्चांना उधाण आले। पडद्यामागे काय घडलं हा प्रश्न आता प्रत्येक सुज्ञ नागरिक विचारतो आहे। लोकशाहीत पारदर्शकता अपेक्षित असते, मात्र येथे संशय, अविश्वास आणि संताप हेच पदरात पडले। आज सोलापूरमध्ये MIMच्या मतदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। आम्ही मतं दिली लढण्यासाठी, शरण जाण्यासाठी नाही। भाजपला रोखण्यासाठी निवडून दिलं, पण भाजपलाच बिनविरोध केलं, अशा शब्दात मतदार आपली नाराजी व्यक्त करत आहेत। या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। लोकशाहीत निवडून येण्याचा अर्थ विरोधाची भूमिका बजावणे नसते का? जर सत्ताधाऱ्यांनाच बिनविरोध सत्तेवर बसवायचं असेल तर निवडणुका, प्रचार, घोषणा आणि मतदारांचा विश्वास यांचा अर्थ काय उरतो? आज भाजप बिनविरोध महापौर पदाचा जल्लोष करत असली तरी या विजयामागे MIMच्या माघारीची सावली स्पष्टपणे दिसते। त्यामुळे इतिहासात चौथा बिनविरोध महापौर म्हणून विनायक कोंड्याल यांचे नाव नोंदले गेले असले तरी या घटनेला लोकशाहीसाठी काळा अध्याय मानले जाईल अशी भावना सोलापूरकर व्यक्त करत आहेत। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट। दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।